ओके फाईन. आज जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये सांकेतिक भाषा कोडिंग अँड डिकोडिंग असा हा टॉपिकचं नाव आहे. कोडिंग अँड डिकोडिंग मध्ये आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले तेवढे कमी असतात याची कल्पना तुम्हाला आहे. तर एक 15 क्वेश्चन्स ऑड क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. ते प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या लॉजिकने सॉल्व्ह होते. काही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इमिजिएटली येतील. जे उत्तर तुम्हाला इमिजिएटली येतील त्याचे उत्तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. हिअर वी गो. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत ऑस्कर हा शब्द PTDBS असा लिहितात, तर BAFTA हा शब्द कसा लिहाल? In a certain coding language, Oscar is coded as PTDBS. How BAFTA is coded as? एक विशिष्ट प्रकारचं लॉजिक आपल्याला इथे शोधावं लागेल की कोणत्या लॉजिकने हे शब्द अक्षर लावले गेलेत किंवा मांडले गेलेत आणि सेम लॉजिक आपल्याला मग उरलेल्या शब्दासाठी लावावं लागेल. व्हेरी गुड. शिल्पा, ज्योती, अजित, चेक युअर आन्सर. फक्त पहिल्या दुसऱ्या अल्फाबेटने लॉजिक शोधायचं नाही, पूर्ण लॉजिक शोधायचं. दीपाली, व्हेरी गुड. वैभव, गुड. नाव इट्स करेक्ट अजित, गुड. नाव सी, आपल्याला काय दिसतंय की ऑस्कर या शब्दातील प्रत्येक अक्षराचं लगेच येणारं पुढचं अक्षर, ओ नंतर काय येतो पी, एस नंतर येतो टी. सो यू कॅन से देर इज अ +1 लॉजिक गोइंग ऑन. ओके. सी नंतर येतो डी, ए नंतर येतो बी आणि आर नंतर येतो एस. सो पहिलं काम आपलं आहे की याच्यामध्ये काय लॉजिक आहे शोधणं. सो लेटर्स आर कोडेड विथ द नेक्स्ट लेटर्स. लेटर्स आर कोडेड with immediately next letters. This is very important. Immediately next letter. So B नंतर C यायला पाहिजे. सर्वात ऑप्शन C आहेत. नंतर A नंतर B यायला पाहिजे. सो A नंतर B म्हणजे हा ऑप्शन कट होईल. F नंतर G यायला पाहिजे. तर हा ऑप्शन कट होईल. सो व्हॉट आय एम डुईंग, आय एम युजिंग द ऑप्शन्स अँड इलिमिनेटिंग वन बाय वन. T नंतर U यायला पाहिजे, तर हा येणार नाही. सो दॅट शुड बी युअर आन्सर. So always use this elimination method to find the answers. म्हणजे मी तुम्हाला आज कोडिंग अँड डिकोडिंग मध्ये काय वेगळं शिकवणार आहे, तर माझा फोकस याच्यावर असणार आहे, इलिमिनेशनवर असणार आहे. मी एक अक्षर शोधल्यानंतर किती ऑप्शन इलिमिनेट करू शकतो असं बघा. आणि फक्त 2 अक्षर शोधल्यानंतर जर माझे 3 ऑप्शन जर इलिमिनेट होऊन गेले, तर मला पूर्ण उत्तर न काढता अचूक पर्यायापर्यंत जाता येईल. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? कारण मित्रांनो, अशी जर सवय तुम्ही जर करत राहिले, असं जर तुम्ही सातत्याने करत राहिले, तर ऑटोमॅटिक तसा माइंडसेट तयार होतो. तशा विचारांनी तुमचं तसं व्यक्तिमत्व घडत जातं आणि मग तुम्ही ऑप्शन इलिमिनेशनवर जास्त फोकस द्यायला लागतात. मग तो प्रश्न तुमचा GS मधला असो किंवा CSAT मधला असो किंवा डिसिजन मेकिंगचा असो किंवा उतार्यांवरचा असो, इलिमिनेशन पद्धतीने आपलं काम खूप सोपं होतं. कमी वेळामध्ये तुम्ही अचूक उत्तरांपर्यंत जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुमचा गोंधळ कमी, त्रास कमी आणि एनर्जी पण कमी लागू शकते. सो ट्राय युजिंग इलिमिनेशन मेथड. सो हिअर इज अ सेकंड क्वेश्चन. इलिमिनेशन पद्धतीचा वापर इफेक्टिव्हली करा. In certain coding language, site is written as FETUG. एका सांकेतिक भाषेमध्ये साईटला असं लिहिलं जातं. रिव्हेल या शब्दाला कसं लिहिलं जाईल? पुन्हा माझं रेकमेंडेशन तुम्हाला असं राहील की या ठिकाणी अल्फाबेट्सला नंबर्स द्या. म्हणजे S चा नंबर जर 19 आहे, तर F चा नंबर या ठिकाणी 6 आहे. V चा नंबर 22 आहे,
सॉरी, दुसरा आय आहे साईडचा. व्हेरी गुड आजी. आयचा नंबर जर 9 असेल तर व्हीचा नंबर 22 आहे. तर काही दिसतंय का बघा, इथं -13 केले होते आणि इथं +13 झाले. -13 +13. सो पुढे जर मी गेलो बघा, जीचा नंबर 7 आहे आणि इथं टी दिला आहे, तो 20 वर आहे, तर पुन्हा +13 झालं. सो या ठिकाणी आपण डेफिनेटली म्हणू शकतो देर इज अ लॉजिक ऑफ -13 +13. ओके, पुन्हा +13 म्हणजे आता कदाचित मधले जेवढे पण अक्षर असतील त्यांच्यामध्ये +13चं लॉजिक असेल. बघा, एसचा नंबर 8 आहे, यूचा नंबर 21 आहे आणि टीचा नंबर जर 20 आहे तर इथं शेवटी जी घेतला आहे विच इज ऑन 7. सो अगेन देर इज अ -13. सो फर्स्ट अँड लास्टच्या अल्फाबेटच्या नंबर्स मधून 13 मायनस केला आहे आणि मध्ये प्लस केलाय. ओके, आता बघा दिलेल्या नंबर्स मध्ये आपल्याला आर इज ऑन 18 मधून 13 वजा करावे लागतील, 5 येईल. 5 म्हणजे काय, ई. ऑप्शन्सकडे तिरकी नजर मारा. हा ई ने सुरू होत नाही, हा ई ने सुरू होत नाही, हा ई ने सुरू होत नाही. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर डी यायला पाहिजे. फक्त एकच अल्फाबेट मी या ठिकाणी शोधलंय. एकच अल्फाबेट मी या ठिकाणी शोधलंय आणि कोणत्या पद्धतीचा वापर केलाय, इलिमिनेशन पद्धतीचा वापर केलाय. माझं उत्तर मिळून गेलं. आणि ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने उत्तर शोधता त्यावेळेस तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि कॉन्फिडन्स येतो. हाऊ मेनी ऑफ यू ऍग्री विथ मी? आणि किती सुंदर आहे बघा, एकच जर तुम्ही त्या ठिकाणी अल्फाबेट शोधला आणि लगेच तिरकी नजर. जर हे तुम्ही पूर्ण शोधल्यानंतर जर अल्फाबेट्सकडे तिरकी नजर मारली असती तर तुम्हाला उत्तर मिळण्याचा आनंद नसता झाला. तुम्ही तसं न केल्याचा पस्तावा झाला असता, दुःख झालं असतं. किती लोक सहमत आहेत? अशी सिच्युएशन जर तुम्हाला होऊ द्यायची नसेल तर परीक्षेमध्ये पर्यायांकडे एक तिरकी नजर जरूर मारा. कारण बघा, अल्टिमेटली इट विल टेक सम टाइम टू टेक सबस्ट्रॅक्ट. आणि दुसरं टेक अवे काय याच्यामध्ये, की इमिजिएटली त्यांना अल्फाबेट्सला काय द्यायचे, लेटर्सला काय द्यायचे, त्यांचे पोझिशन्स द्यायचे, लेटर पोझिशन्स लिहायच्या. कारण लेटर पोझिशन्स आपल्याला हिंट देतात. लेटर पोझिशन पासून आपल्याला सर्वात मोठी हिंट मिळते. कारण की आपल्या सर्वांचाच मित्रांनो स्ट्रॉंग पॉइंट आहे, स्ट्रॉंग एरिया जो आहे आपला तो नंबर्स आहे. स्ट्रॉंग एरिया आपला नंबर्स आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आपला स्ट्रॉंग पॉइंट असेल त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. चला तर पुढच्या प्रश्नावर आपण सर्वजण फोकस करूया आणि प्रत्येकाने या प्रोसेस मध्ये भाग घ्या. आय एम वेटिंग 1 minute on every question. Read question on yourself. So I got answer from Jyoti Patil in less than 1 minute. From Shilpa Deepali, very good. Sumit, check your answer.
हर्षदा, व्हेरी गुड. सुमित आता बरोबर आहे. खूप छान. आता बघा या ठिकाणी लॉजिक थोडंसं वेगळं आहे आणि हा पॅटर्न थोडासा वेगळा आला इथं. आता पार्टी या शब्दामध्ये किती लेटर्स होते? 5 लेटर होते. पण पार्टीचा जो कोड दिला गेला त्याच्यामध्ये जर काउंट केले तर त्याच्यामध्ये 10 लेटर्स आले. म्हणजे एका लेटरसाठी कोड देताना, व्हेरी गुड वैभव, एका लेटरसाठी कोड देताना त्या ठिकाणी 2 अक्षरांचा वापर केलाय. मग तो कसा केलाय बघा. पार्टी मधला पी त्या ठिकाणी आहे. व्हॉट इज द प्रिव्हियस लेटर ऑफ पी? पी च्या मागचा ओ आणि पुढचा क्यू आणि त्याच्याने कोड तयार केला गेलाय. म्हणजे त्या लेटरचं मागचं लेटर आणि पुढचं लेटर याच्याने कोड तयार केला गेलाय. व्हेरी गुड पूजा. नाउ सिमिलरली इफ यू लुक ॲट ए, so previous letter of A is Z and next letter of A is B आणि म्हणून A चा कोड ZB दिला गेला आहे. खूप सुंदर प्रश्न आहे हा. वेगळा पॅटर्न आहे आणि हे तुम्ही प्रत्येक याच्यासाठी व्हेरीफाय करू शकतात. नाउ इफ यू स्टार्ट थिंकिंग अबाउट युअर गिवन वर्ड क्लोज, तर क्लोज मधला सी, आता बघा दिसतंय तुम्हाला बीडी सर्वीकडे दिसतंय म्हणून तिथं काम करण्याची गरज नाहीये. शेवटी डीएफ सर्वीकडे दिसतंय म्हणून तिथं काम करण्याची गरज नाहीये. दुसऱ्या इथं चेंजेस झाले म्हणजे एलच्या बाबतीत विचार करा, असं ऑब्झर्वेशन करा. हा, एलच्या मागचा अल्फाबेट्स काय येणार आहे तुमचा? के आणि पुढचा एम. आता इथं के एम नाहीये, ऑप्शन उडवा. इथं आहे, इथं आहे, इथं नाहीये. शेवटी म्हणजे 2 पर्याय तुमचे असतील. आता यांच्यामध्ये पण बघा इथं एनपी आणि इथं एनओ आहे म्हणजे इथून आपलं उत्तर भेटून जात आहे. पुढचा अल्फाबेट आहे आपला ओ. ओच्या मागचा काय असतो? एन आणि पुढचा असतो पी. म्हणजे मला एनपी पाहिजे. एनपी इथं आहे, इथं नाहीये म्हणजे ऑप्शन उडाला. पर्याय क्रमांक 2 माझा आला. अगेन आय एम युजिंग विच मेथड? इलिमिनेशन मेथड. किती लोक सोबत आहेत? आणि प्रत्येक प्रश्न म्हणजे हा जवळपास प्रत्येक प्रश्न हा इलिमिनेशन पद्धतीने होऊ शकतो हे आता आपल्याला पटायला लागलंय. ज्याच्याने आपल्याला आपला वेळ पण वाचू शकतो. ऑब्झर्वेशन करायचं बघा. जर ऑप्शनचा सर्वांचाच पहिलाच पार्ट जर सारखा असेल तर पहिल्या पार्टवर काम करायची गरजच नाहीये. शेवटचा पार्ट सारखा असेल तर शेवटच्या पार्टवर काम करायची गरज. जिथं तुम्हाला बदल दिसतोय तिथं काम करा. हा, तिथं काम करा. नक्की तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येईल, वेगळ्या प्रकारचा वेळ, टाइम सेव्हिंग त्याच्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. अजित, आय होप यू आर टेकिंग द स्क्रीनशॉट अँड डू शेअर इट ऑन ग्रुप. नाव आता बघा. इन अ सर्टन कोड चॅट इज कोडेड ॲज. वाचा सर्वांनी प्रश्न. आपल्याला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे या ठिकाणी लॉजिक शोधण्यासाठी, त्याचा पण वापर करा. So sometimes it requires observation from your side. How closely you are observing. तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे? दिलेल्या गोष्टी तुम्ही किती व्यवस्थितपणे ऑब्झर्व करू शकताय. व्हेरी गुड दीपाली. व्हेरी गुड अजित, विकास, पूजा, वैभव. गुड. आता बघा या ठिकाणी कसं तुम्हाला काम करता येईल. इथे तुम्हाला दिसतंय की चॅट मधला सी शेवटी गेलाय आणि हॅड जसंच तसं आहे आणि पुढे क्यू लागलाय. आता हे लॉजिक आपल्याला फिअर वरून बघता येईल बघा. एफ शेवटी गेला आणि पुढे क्यू लागलाय. मग पिंग मध्ये पी जर शेवटी गेला तर शेवटचे माझे लेटर्स जीपी असायला पाहिजे. ऑप्शन्स कडे तिरपी नजर टाका. इथं जीपी नाहीये गेला, इथं जीपी नाहीये गेला,
इथं जीपी आहे, इथं जीपी नाहीये गेला. 3 ऑप्शन इलिमिनेट झाले. माझं उत्तर पर्याय क्रमांक सी यायलाच पाहिजे. हर्षदा, माझं उत्तर सी यायलाच पाहिजे. अगेन आय एम युझिंग इलिमिनेशन मेथड. आय एम नॉट ॲट ऑल फॉरगेटिंग दिस. मी विसरतच नाहीये ते. कारण की एकदा जर तुम्हाला असा अनुभव आला की त्या मेथडने तुम्हाला कन्सिस्टंटली चांगले रिझल्ट भेटतायत, तर आपण त्याचा वापर केला पाहिजे. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? कन्सिस्टंटली यू आर गेटिंग अ गुड रिझल्ट आउट ऑफ इट. मग ज्या पद्धतीने आपल्याला पुन्हा पुन्हा चांगले रिझल्ट येत असतील, तर त्याचा आपण नक्कीच पाठपुरावा केला पाहिजे, मग विषय कोणता पण असो. Let us take the next question. Come on, fast. Now let us increase the speed a little bit now. In certain code, Kaveri is written as Vakire. How Mysore written in that code? तुम्हाला प्रत्येक प्रश्न एक वेगळं लॉजिक या ठिकाणी शिकवून जाणार आहे. व्हेरी गुड अजित. शिल्पा, पूजा, येस आय नो दॅट थॉट प्रोसेस. आता बघा, कावेरी हा शब्द बघितला आणि त्याचा कोड बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल निरीक्षण केल्यानंतर, कावेरी या शब्दातलेच अक्षर यांचा काहीतरी शफलिंग करून हा कोड तयार केला गेलाय. कारण तेच अल्फाबेट जवळपास दिसत आहे. तर या ठिकाणी तो शफलिंग पॅटर्न कसा आहे बघा. कावेरी या शब्दाचे 2 भाग करून जो पहिला भाग आहे त्यामध्ये त्यांच्या अक्षरांना अशा पद्धतीने लिहिलं गेलंय बघा. इथं VAK. Now similarly here they are written in this fashion, IRE. सो अशा प्रकारे डिवाइड करून आपल्याला त्या ठिकाणी कोड तयार केला गेलाय. तर म्हैसूरच्या बाबतीत पण जर आपण लिहिलं तर पहिला माझा पार्ट काय येणार आहे बघा, SYM बघितल्यानंतर माझं पहिलं उत्तर येणार नाही. सो माय पॉसिबल आन्सर इज BCD. आणि मग नंतर शेवटचा पार्ट काय बघा तुमचा ORE म्हणजे ई ने सुरुवात व्हायला पाहिजे, तो पर्याय दुसरा येणार नाही. सो दिस मस्ट बी द आन्सर, बट प्रॉबेबली देर इज नन ऑफ दिस. सो ERO म्हणजे इथं ERO दिसत नाहीये, सो दिस इज कॅन्सल्ड. तुमचं उत्तर नन ऑफ दिस येणार आहे. व्हेरी गुड, आन्सर इज नन ऑफ दिस. गुड. या ठिकाणी अशा प्रकारचं झिगझॅग लॉजिक आहे. आपण पुन्हा त्या अक्षरांचे 2 समान भागात रूपांतर केलंय. गुड. दिस इज अ डिफरंट लॉजिक ऑल टुगेदर. Let us go to the next question quickly. Okay. एका सांकेतिक भाषेमध्ये क्लॉन हा शब्द RQVRKF असा लिहितात. माइट हा शब्द कसा लिहिला जाईल? इमिजिएटली ऑप्शन्स कडे पण नजर राहू द्या. 2 ऑप्शन्स U ने सुरू होत आहेत, 2 ऑप्शन W ने सुरू होत आहेत. काही लॉजिक आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ जर लॉजिक सापडत नसेल तर आपण फर्स्ट अँड लास्ट असं पण लॉजिक बघितलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस एकच इन्फॉर्मेशन दिली आहे त्यावेळेस मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतोय तुम्हाला की त्यांना नंबर्स द्या. नंबर्स दिल्यानंतर तुम्हाला नक्की काहीतरी त्याच्यामधून वर्कआउट होतं डेफिनेटली. So I'm just giving the numbers here. This is 3, 12, 15, 23 and 14. याचा नंबर 17 आहे, याचा 22 आहे, याचा 18 आहे, याचा 11 आहे आणि याचं 6 आहे. सो सरळ सरळ लॉजिक अप्लाय होत नसेल तर फर्स्ट अँड लास्ट, सेकंड अँड सेकंड लास्ट अशा पद्धतीने पण विचार जर तुम्ही केला तर डेफिनेटली त्या ठिकाणी काही ना काही लॉजिक तुम्हाला भेटतं. Come on, I'm waiting for the answers.
माईटसाठी नंबर देऊन टाकतो मी. याचा नंबर आहे 13, याचा नंबर आहे 9, 7, 8 आणि 20. ओके, नाव युअर टाइम इज ओव्हर. सो लुक ॲट दिस C अँड लास्ट F. म्हणजे C पासून जर मी F पर्यंत आलो तर मला काय दिसतंय, +3 झालेलं दिसतंय. सो दिस नंबर्स आर इन्क्रीज बाय +3. अगेन फ्रॉम N टू Q 17 झालाय. सो दिस इज इन्क्रीज बाय +3. सो द फर्स्ट अँड लास्ट आर इन्क्रीजिंग बाय 3. म्हणजे बघा, T ला जर 3 ने जर वाढवलं तर तो 23 येणार आहे. ऑन 23 वी हॅव W. सो फर्स्ट अँड सेकंड कॅनॉट बी माय आन्सर. आणि शेवटी P आहेच बघा. 13 मधून 13 अधिक जर 3 केले तर तुमचे 16 होतात. शेवटी P आहे. आता या दोन ऑप्शन मध्ये सेकंड पार्ट बघा काय बदल झालेला दिसतोय. मग आता हा तुमचा 23 होता, तर हा किती झालाय 22. सो देर इज अ -1. सो 8 - 1 that is 7. On 7 we have G. From that I got my answer as option C. D माझं उत्तर येणार नाही. म्हणजे यांनी कोणतं लॉजिक वापरलेलं दिसतंय आपल्याला, झिगझॅग क्रॉसवाईज +3 and -1, +3 and -1. किती लोकांना हा प्रश्न समजला आहे? थोड्याशा वेगळ्या डिफिकल्टी लेवलचा आहे. समजला असेल तर थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. पण पुन्हा आपण इलिमिनेशन पद्धतीचा वापर केला तर त्या ठिकाणी कमी वेळात आपण करू शकतो. सो टेक अवे काय या प्रॉब्लेम पासून, लर्निंग काय आपल्याला, जर पहिलं लेटर शब्दामधलं आणि कोडमधलं यांच्यामध्ये काही लॉजिक सापडत नसेल तर पहिला आणि शेवटचा आणि पहिला यांच्यामध्ये काहीतरी लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करायचा. तसं पण सापडत नसेल तर त्या अक्षराच्या शब्दाचे 2 भाग इक्वल भाग करायचे. ओके, पुढचा प्रश्न सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. एका सांकेतिक भाषेमध्ये चीटर हा शब्द LMKJNKP असा लिहिला जातो, तर क्रिएट हा शब्द कसा लिहिला जाईल? तर काही वेळेस फार अफलातून लॉजिक्स याच्यामध्ये असतात बघा. या ठिकाणी किती पण नंबर जर तुम्ही दिले, आता समजा C चा नंबर 3 आहे, L चा नंबर 12 आहे, L चा नंबर 12 आहे, तर इथे दिसतंय आपल्याला +9 केलेलं आहे. ओके फाईन. S चा नंबर 8 आहे आणि M चा नंबर 13 आहे. इथं +5 दिसतोय. थोडं पुढे जाऊ अजून. E चा नंबर 5 आहे आणि K चा नंबर 11 आहे. तर इथं +6 दिसतंय. तर पॅटर्न काही फॉलो होत नाहीये. मग हा पॅटर्न फॉलो होत नसेल तर एकदा शेवटच्या अल्फाबेटकडे बघा. शेवटचा अल्फाबेट कोड मधला 16 आहे. 3 आणि 16 म्हणजे 13 ने वाढला असेल. चीटरचा शेवटचा R आहे 18 आणि 16. 18 आणि हा 12. पुन्हा तसं लॉजिक काही अप्लाय होत नाहीये. नाव थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय की चीटर या शब्दातला शब्दातील प्रत्येक अक्षर वापरून क्रिएट हा शब्द तयार केला गेलाय. नाउ थिंक इन दॅट वे and look at the option. 3 options are start ending with K, only one option is ending with J. Okay, every letter is starting with L, so there must be a logic. बघा, चीटरचा पण C होता पहिल्यांदा, तो L ने सुरू होत होता, म्हणजे क्रिएटचा पण काय होणार आहे L, म्हणजे आपलं उत्तर L ने सुरू होणार आहे. म्हणजे इनफॅक्ट इथं मॅचिंग आहे, जशीच तशी मॅचिंग आहे. म्हणजे R चा कोड इथं काय पाहिजे, P पाहिजे, म्हणजे माझं उत्तर LP ने सुरू व्हायला पाहिजे, तर पहिला पर्याय येत नाही. आता शेवटचा काय तुमचा E साठीचा कोड K आहे, म्हणजे शेवटचा K पाहिजे, तर ऑप्शन D उत्तर होत नाही. आता याच्यामध्ये बघा N आणि K वेगवेगळा आहे, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर भेटून जाईल. E साठी K आहे, तर पर्याय क्रमांक B पण तुमचं उत्तर होत नाही. युअर ऑप्शन शुड बी ऑप्शन C. Again, I am using elimination method. Good. So far, so good. Now let us take the next question. Every question is teaching us the different logic altogether. एका सांकेतिक भाषेमध्ये मेन हा शब्द 16, 7, 15 असा लिहितात, तर वुमन हा शब्द कसा लिहाल? Look at the options. 2 options are ending with 25. So your answer must be in between A and C.
असं ऑब्झर्वेशन, असं काही ना काही आपलं एक वेगळ्या प्रकारचे अप्रोचेस, आपला दृष्टिकोन तयार होतो. हम्म या ठिकाणी नंबर पोझिशन्स महत्वाच्या आहेत. मेनच्या नंबर पोझिशन्स देऊन टाका. सरळ सरळ जर लॉजिक अप्लाय होत नसेल तर फर्स्ट अँड लास्ट बघायचं, असं मी तुम्हाला बोललेलो आहे. हा 16 आहे, हा 7 आहे, हा 15 आहे. लुक एट दिस, लुक एट दिस. आणि प्रत्येक पर्यायाचा सुरुवात 16 ने होते, म्हणजे पहिला तर 16 असायलाच पाहिजे. म्हणजे बघा इथं 16 7 15, 16 7 15 इथपर्यंत तर सर्व सारखे आहेत. हा याच्यामध्ये, आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं युअर अँसर मस्ट बी बिटवीन ए अँड सी. लॉजिक सापडलं असेल तर लवकर वर्कआउट करा. व्हेरी गुड अजित. Ajit, check your answer. Ajit, check your. Are you close to answer? You check your answer. First and last. So 13 आणि 15 प्लस 2, 5 अधिक 2 7 प्लस 2 14 अधिक 2 16 प्लस 2. Ajit, take a screenshot. So there is a plus 2 वाला लॉजिक here. +2 लॉजिक, आणि ते पण कसं जात आहे, झिगझॅग जात आहे. म्हणजे मग आता वुमन साठी जर आपल्याला या ठिकाणी जर लॉजिक शोधायचं आहे, वुमन साठी जर लॉजिक शोधायचं आहे, तर हा 23 वर आहे, हा 14 वर आहे. सो 14 + 2 जर तुम्ही केलं आणि 23 + 2 जर केलं तर 25, हा तुमचा 16 होईल आणि हा 25 होईल. Okay, so first number must be starting with 16 and last is 25. So you eliminate option B and D. मी बोललो होतो तुम्हाला पहिल्यांदाच. नंतर हा E 5 वर आहे, तर इथं माझं 7 यायला पाहिजे. तर ह्या दोघांपैकी शेवटचा थर्ड हा 7 इथं दिसतोय. So my answer should be option C. It not be A. That's it. I didn't completed this yet. वुमनचा कोड मी पूर्ण शोधला नाहीये, पण जेवढा शोधलाय तेव्हा मला पूर्ण उत्तर भेटून गेलं. लक्षात घ्या, जेवढा शोधलाय त्यावर मला पूर्ण उत्तर भेटतंय. इथं 7 आहे आणि ओचा नंबर 15 आहे ना, 15 अधिक 2 किती होतील 17, तर इथं 17 यायला पाहिजे शेवटी. बघा किती लोकांना समजला आहे हा प्रॉब्लेम. समजला असेल तर थंब दाखवा, कन्फर्मेशन द्या, हो म्हणा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. म्हणून बघा आपले नेहमीचे जे विचार करण्याचे पॅटर्न्स आहे ते बदलवा, नाहीतर कोडिंग डिकोडिंग सारखा सोपा टॉपिक वरचा प्रश्न कठीण होऊन बसतो. इथं 10-10 15-15 मिनिटं आपण वेळ खातो, काही उपयोग नाही तो प्रश्न सॉल्व्ह करून. मग कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न हा जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या आत झाला पाहिजे, झालं तर 90 सेकंद जास्तीत जास्त. आपले विचार करण्याचे पॅटर्न्स आपल्याला चेंज करावे लागतील. ओके गुड. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नाव दिस इज व्हेरी सिम्पल वन. कम ऑन, मला पूर्ण खात्री आहे की याच्यात तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कम ऑन कम ऑन कम ऑन. पुन्हा ऑप्शन्स कडे बघा, म्हणजे इथून तुम्ही गेस करू शकता. युअर अँसर मस्ट बी लाईंग बिटवीन ए अँड बी. बट अजून जर तुम्हाला ऑप्शन, हा मी तुम्हाला फक्त पॉसिबिलिटी सांगितली. व्हेरी गुड. शिल्पा, दीपाली, हर्षदा, व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. तर ज्यावेळेस तुम्हाला 2 इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्यावेळेस नक्की लॉजिक तिथल्या तिथे रिव्हॉल्व होतं. 2 इन्फॉर्मेशन दिल्या आहेत. रेंजचा कोड 3 $4 आणि मोर या शब्दात पण आर वापरला गेलाय, आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर 3 दिसतोय, म्हणजे इन दिस कोडिंग लँग्वेज आर इज कोडेड ॲज 3. So remain should be start with 3. Looking at the options, only one option is starting with 3. That my answer is option 4. किती लोकांना असं वाटतं की परीक्षेत जर अशी सिच्युएशन आली तर आम्ही जागेवरून उभे राहू? येस, दिस इज अ फंटास्टिक सिच्युएशन. आणि मग हे आपल्याला पूर्ण उत्तर शोधल्यानंतर जर माहित पडलं ना, पण खूप त्रास होईल आपल्याला. आणि परीक्षेमध्ये आपण स्वतःला त्रास करून घेतला म्हणजे दॅट इज अ वर्स्ट सिच्युएशन. खूप, तिथून आपण कमबॅक नाही करू शकत. गुड. Let us go to the next question now.
नाव दिस इज सिंपल वन. पुन्हा इलिमिनेशन पद्धत वापरा. इलिमिनेशन पद्धत वापरा. कुठं कुठं आपण काम करू शकतोय. जो सिमिलर पार्ट आहे त्याच्यावर काम करूच नका. जो डिफरंट पार्ट आहे त्याच्यावर काम करा. व्हेरी गुड शिल्पा. अरे ज्योती, चेक युअर आन्सर. ज्योती, चेक युअर आन्सर. दीपाली, अजित, हर्षदा, व्हेरी गुड. आता या ठिकाणी तर पोझिशन्स आहेत. एम चा नंबर 13, ई चा नंबर 5 आहे, ए चा 1 आहे आणि एल चा 12 आहे. तो शेवटचा टी आहे. सो माय आन्सर मस्ट बी स्टार्ट एंडिंग विथ 20. तो हा येणार नाही. नंतर एन आहे. एन चा नंबर 14 आहे तर इथं 15 तर कधीच येणार नाही. दोन ऑप्शन इलिमिनेट झाले. एल चा नंबर 12 आहे तर 11 कधीच येणार नाही. सो माय आन्सर शुड बी ऑप्शन डी. So start thinking on these parameters, my dear friends. You will be very comfortable and you will get in answers in minimum time. Okay, now let us go to the next question. Drag is coded as 923 2026. How star is coded as? Come on. एका सांकेतिक भाषेमध्ये ड्रॅग 923 2026. अल्फाबेट्स आणि त्यांचे अपोजिट फ्रेंड्स ही पण लक्षात राहू द्या. अल्फाबेट्स आणि त्यांचे अपोजिट फ्रेंड्स आणि मग त्याच्याशी रिलेटेड लॉजिक. आता या क्वेश्चन सेटमध्ये आपण असं बघितलं, सरळ सरळ लॉजिक न करता काही वेळेस त्या शब्दाचे दोन भाग देखील केले जातात. कम ऑन. Ajit, I know that you are taking screenshots. Do share it on group. Now, come on. हिंट देऊन देतो मी तुम्हाला. दोन भाग करायचे. दोन भाग करा. आणि यांच्या विरुद्ध मित्रांच्या बाबतीत काही विचार करता येतो का? अशा पद्धतीने बघा. What is the opposite friend of R? That is I. What is the opposite friend of D? That is W. And what are their numbers? So I is on 9, W is on 23. No, Shilpa, check your answer. So G is on 20. Opposite friend of G is T. And opposite friend of A is Z. आणि T चा नंबर 20 आहे आणि Z चा नंबर 26 आहे. लॉजिक मी तुम्हाला सांगितलंय. नाउ फाइंड द आन्सर. कम ऑन. Is it C? Is it C? No. Zigzag. Yes, Dimple. Dimple is absolutely correct. सो झिगझॅग पद्धतीने टी चा अपोजिट मित्र जी येणार आहे. एस चा एच आहे. राईट. या ठिकाणी आय अँड झेड. ओके, सो दिस मस्ट बी 7, 8, 9 and 26. So answer is option A. Good. बघा वेगळा पॅटर्न आहे. स्क्रीनशॉट घ्या याचा. खूप वेगळा पॅटर्न आहे. दिस इज न्यू पॅटर्न. दोन भाग केले समान भाग त्या शब्दाचे. म्हणजे चार जर शब्द 4 लेटर्स असतील तर तुमचे 2-2 लेटर्सचा पार्ट होणार आहे. 6 राहिले असते तर 3-3 झाले असते. सर्वांना समजलं असेल तर थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव हिअर वी गो. प्रत्येकाने आता बघा खूप सारी इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. 3 शब्द आणि त्यांचे कोड दिलेले आहेत. तर लवकर लॉजिक इथं सापडेल. कम ऑन. Very good, Dimple. Jyoti, good.
शिल्पा, फॅन्टास्टिक. विचार करण्याचा वेग वाढला आहे, ॲक्युरेसी लेवल देखील वाढली आहे. गुड. कम ऑन. सुमित, विकास, अजित, कम ऑन फास्ट. आता बघा, जनरली आपण असा विचार करतो की या ठिकाणी एखाद्या वर्डला, व्हेरी गुड वैभव, हर्षदा, अजित, एखाद्या वर्डला 2 अंकी संख्येने रिप्रेझेंट केलं असेल तर त्याच्या अंकांची बेरीज असते असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. पण इथे ते लॉजिक अप्लाय होणारच नाही, कारण V चा नंबर तुमचा 22 आहे, R चा नंबर त्या ठिकाणी 18 आहे. सो इट इज नॉट पॉसिबल बाय दॅट लॉजिक. But if you count how many letters are there in this word, there are 6 letters in this word, and letters double. 6 double of 6 is 12. Pedestrian मध्ये 10 letters आहेत आणि 10 लेटर्सच्या डबल 20 होतोय. ऍक्सिडेंट मध्ये 8 लेटर्स आहेत, 8 दुने 16 होत आहेत. तर डॉल मध्ये 4 लेटर्स आहेत, सो 4 दुने 8 होणार आहे. दॅट इज युअर ऑप्शन सी. सो ऑप्शन सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. गुड. नाव लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. कम ऑन. थोडासा प्रेझेंटेशन वेगळं आलंय. प्रश्न लांबलचक वाटला तरी आपल्याला प्रश्न सोपा आहे. इलिमिनेशन पद्धतीने पुन्हा आपण या ठिकाणी क्वेश्चन क्विकली सॉल्व्ह करू शकतो. रीड आउट द क्वेश्चन. कम ऑन. या ठिकाणी त्याचं म्हणणं असं आहे की आपल्याला कोड ह्या टेबल प्रमाणेच द्यायचा आहे. म्हणजे L चा कोड 3 येणार आहे, T चा O 0 येणार आहे, P चा 4 येणार आहे. तर आपल्याला असा अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे की जो यांचा कोड रिप्रेझेंट करत नाही. नन इज युअर करेक्ट कोड फॉर्म आपल्याला काढायचा आहे. अजित 1 येणार आहे का? R चा कोड काय या पर्टिक्युलर फॉर्म मध्ये? R चा कोड 2 आहे, तर नक्कीच B आणि A येणार नाही. नाव M चा कोड दिसतोय 1, ठीक आहे. D चा कोड काय बघा याच्यामध्ये? D चा कोड 1 आहे. F चा कोड काय? F is 7. सो F is 7 दिलेलं नाहीये, 3 दिलेला आहे. सो C is also not your answer. Your answer is option number D. Good. Dimple, Pooja, absolutely correct. Ajit, good. So quickly take a screenshot. Let us go to the next question. This is the second last question. जर प्रभा हा शब्द 2 7 5 9 5, आता बघा या पूर्ण शब्दामध्ये 5 लेटर्स होते, 5 लेटर्स होते, तर इथं पण 5 डिजिट्स आले आहेत, 5 डिजिट्स. म्हणजे 1 लेटर इज रिप्रेझेंटेड बाय 1 डिजिट. आणि हिंट कुठून लागायला पाहिजे बघा, ए 2 वेळेस आलाय या ठिकाणी, रिपीट झालाय, तर इथं 5 रिपीट होतोय. आणि 2 इन्फॉर्मेशन त्यावेळेस दिलेल्या असतात, त्यावेळेस लॉजिक तिथल्या तिथं रिव्हॉल्व होतं. 2 लॉजिक दिलेले असतात तेव्हा. ऑप्शन्स कडे नजर टाकल्यानंतर आपल्याला दिसतं बघा, सर्वांची सुरुवात 9 ने होते, सर्वांचा एंड 8 ने होतोय. तर मधल्या गोष्टींवर आपल्याला डिसाईड करायचं आहे. म्हणजे H जर तुम्ही बघितला या ठिकाणी, H चा कोड 6 आहे, म्हणजे 2 नंबरवर 5 कधीच येणार नाही, म्हणजे पहिला आणि 4 नंबरचा ऑप्शन गेला. आता याच्यामध्ये वेगळं पण बघा, ह्या 7 आणि 5 मध्ये, म्हणजे ए कशाने रिप्रेझेंट होतोय? 5 ने रिप्रेझेंट होतोय, तो माझा आन्सर Cच येणार आहे, माझा आन्सर B येणार नाही. व्हेरी गुड. अँड ऑल ऑफ यू आर गेटिंग द करेक्ट आन्सर्स. गुड. तर पुन्हा मी लक्षात द्या, मी काय सांगतोय, जेव्हा 2 इन्फॉर्मेशन दिल्या होत्या तुम्हाला, जेव्हा 2 इन्फॉर्मेशन दिल्या होत्या तेव्हा लॉजिक तिथल्या तिथं रिव्हॉल्व होतं. ओके, लेट अस टेक द लास्ट क्वेश्चन. शेवटचा प्रश्न हा करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा त्याच धर्तीवर आहे, 2 इन्फॉर्मेशन दिले, 2 इन्फॉर्मेशन दिले, आणि मान्सून मधली इन्फॉर्मेशन समजायला सोपी आहे. लुक एट द ऑप्शन्स. ऑप्शन्स आर स्टार्टिंग विथ 1 and ending with 2. Come on.
आता इथं आपल्याला दिसलं बघा, मान्सून मध्ये ओ 3 वेळेस आला आहे आणि इथं 3 वेळेस येणारा डिजिट कुठला आहे? 3 आहे. म्हणजे इथला ओ ओ मस्ट बी रिप्रेझेंटेड बाय 3. झालं, त्याच्यावरून उत्तर भेटेल आपल्याला. सेकंड लास्ट 3 पाहिजे, तो इथं दिसतोय. तर बी, ए आणि बी उत्तर येणार नाही तुमचं. 2 नंबरवर तुमचा ए आहे आणि ए ला रिप्रेझेंट करणारा डिजिट काय? 8 आहे. म्हणजे ऑप्शन डी येणार नाही. तुमचं उत्तर मस्ट बी ऑप्शन सी. ऑप्शन सी. हर्षदा, चेक युअर आन्सर्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा कोडिंग अँड डिकोडिंग वरचा आपण सुरुवात केलेली आहे. राज्यसेवेच्या अनुषंगाने आपण हे वेगवेगळे टॉपिक घेतोय मित्रांनो. थँक यू व्हेरी मच.